नमस्कार सगळ्यांना. आमच्या घरामध्ये खूपच मस्त तयारी सुरू आहे. कारण असं वेगळं आहे आणि खाससुद्धा आहे. तर आज ब्लॉग बनवायचा मुद्दा असा आहे की आपल्या घरी लवकरच वास्तुशांती आणि 16 सोमवार उद्यापन आहे. त्यामुळे घरात खूपच गडबड आणि खूपच तयारी जोरदार सुरू आहे. तर आपण देवघरामध्ये देवाची पूजा करून मस्त देवघर तयार केलेलं आहे, म्हणजे सजवलेलं आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूपच खास आहे, कारण आमच्या घरची वास्तुशांती आणि 16 सोमवार उद्यापन आहे. त्यामुळे आज घरात खूप छान तयारी सुरू आहे आणि ती सगळी तयारी मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सगळ्यात आधी आम्ही मुख्य दरवाजाला फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण बांधून मस्त असं घर आमचं मुख्य दरवाजा आणि हॉल एकदम मस्त तयार करून घेतलेला होता. त्यानंतर आम्ही गॅलरीमध्ये आणि मुख्य दरवाजांच्या बाहेर सुंदर रांगोळी काढलेली आहे, जिथून घरात प्रवेश होतो आणि ठिकाणी रंगीबेरंगी रांगोळी काढली की घर अजूनही मस्त दिसतं. त्यानंतर मी तुम्हाला फायनली आमच्या गॅलरीमध्ये रांगोळी काढल्यानंतर कसं लुक दिसतं मी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सकाळी आम्ही खूप लवकर उठलो, कारण आमच्या घरची आज पूजा आहे. सगळ्यात आधी आम्ही आमच्या घराचं पार्किंग आणि मेन गेट नीट स्वच्छ धुतलं. पूजा असली की घर स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं असतं, म्हणून आम्ही आधी सगळी जागा स्वच्छ धुतली, साफ केली. त्यानंतरून आम्ही गेटच्या बाहेर आणि जिन्यामध्ये मस्त रांगोळी काढली. घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत छान पद्धतीने व्हावं म्हणून ही रांगोळी काढत आहे. आणि जिथे मी खास वेलकम रांगोळी काढत आहे, त्यामुळे घराला अगदी सुंदर लुक दिसत आहे घराचं. आणि तुम्हाला मी फायनल लुक दाखवलेला आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. बाय.